दररोज हजारो लोकांची वर्दळ असणारं बस स्थानक म्हणजे स्वारगेट। साधारणतः आठवड्याभरापूर्वी याच स्वारगेटमध्ये पहाटेच्या सुमारास एका तरुणीवर बलात्कार होतो आणि ही चर्चा संपूर्ण राज्यभरात रंगते। त्याचे वेगवेगळे पडसाद उमटत आहेत। आरोपी देखील पकडला गेला आहे, मात्र आरोपी पकडण्यात आल्यानंतर त्याच्या वकिलांनी कोर्टात केलेला दावा, पुढे माध्यमांपुढे येऊन केलेलं एक स्टेटमेंट आणि त्याच्यामुळं जी पीडित आहे तिलाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं जातं आणि यावरूनच आता ती पीडितेची मानसिकता बदलता दिसते। अशाच घटनेमुळं तिनं थेट संपर्क साधला तो वसंत मोरे यांना, कारण हा अत्याचार घडल्यानंतर स्वारगेटमध्ये जाऊन प्रथम तोडफोड करणारे हे वसंत मोरेच होते। तर त्या आरोप म्हणजे ज्यावेळेस हा अत्याचार झाला त्यावेळेस जाऊन तुम्ही स्वतःच ते आधी फोडलेलं होतं, त्यानंतर आता त्या पीडितेचा तुम्हाला फोन आला, नेमकं काय घडलं? मी प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेस गेलो होतो स्वारगेटला, त्यावेळेस माझ्याकडनं जी उद्विग्न प्रतिक्रिया आली होती ते सुरक्षारक्षक केबिन फोडण्याची, ती एवढ्यासाठी आली होती की त्या मुलीवरती तिथं बलात्कार झाला होता। परंतु ज्यावेळेस मी तिथून मागच्या बाजूला त्या सुरक्षा केबिनपासून मागच्या बाजूला असणाऱ्या बसमध्ये गेलो, मला कारण त्या ठिकाणी माझे काही 4 कार्यकर्ते होते, ते कार्यकर्ते मला पाहिल्यानंतर तिथं आले आणि त्यांनी मला सांगितलं, तात्या ह्याच्याहीपेक्षा भयानक अवस्था तुम्हाला मागं दाखवतो। आणि त्यांनी मला त्या बसमध्ये नेलं आणि ते बस दाखवल्यानंतर मला तिथं जे काही विषय माझ्या नजरेसमोर आला त्याच्यामध्ये मी ती प्रतिक्रिया दिली होती की सुरक्षारक्षकांच्या उपस्थितीमध्ये रोज बलात्कार होतात। एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं कंडोम्स पडत असतील, अंतर्वस्त्र पडत असतील, साड्या पडत असतील, याचा अर्थ इथं रोज बलात्कार होतात। मग ते संमतीने होत असतील किंवा जबरदस्तीने होत असतील, परंतु ते एस टी स्टँडच्या कॅम्पसमध्ये होतात हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हाच मी लगेच त्याच्यामध्ये रिॲक्शन दिली। परंतु काल ज्यावेळेस मी त्या लेकीला भेटलो, त्या पुरीला भेटलो, तिचा तुम्हाला फोन आला? मग तिचा मला परवा दिवशी तिच्या मित्राचा फोन आला होता शनिवारी की तात्या मला तुम्हाला भेटायचं आहे। मग मी त्याला संध्याकाळची वेळ दिली, त्यांनी मला हे सगळं घटनाक्रम सांगितला। मी 20 मिनटं आणि त्याच्या अगोदरच आदल्याच दिवशी अगोदर मला आमचे मित्र मार्गदर्शक ॲडव्होकेट असीम सरोदे साहेब यांचा मला फोन आला होता की तात्या या प्रकरणात काय मदत लागली तर मला फोन करा। आणि त्या मुलीबरोबर मी बोललो, 20 मिनटं तिच्यासोबत बोललो। ती प्रचंड रडत होती फोनवरतून, ती सारखी याचना करत होती की तात्या मला वाचवा, मला यातून बाहेर काढा, मी आत्महत्या करल, मी मरल, मला रोज उठून ये, मला त्रास होते, मला रोज माझ्या चौकशा चालल्यात, रोज मला इकडं बोलवा तिकडं बोलवा, आरोपी कोण आहे, मी काय तो आहे, मला आरोपीसारखी वागणूक मलाच दिली जाते आहे, माझ्या रोजच्या रोज हा वरिष्ठ आला, तो वरिष्ठ आला, तो वरिष्ठ आला, रोज माझ्या चौकशा चालू आहेत, रोज त्याच गोष्टी सांगून मी वैतागले, असं तिने मला सांगितलं। मग मी लगेच कालच्याला सरांसंग बोललो आणि परवा दिवशी सरांसंग बोललो आणि कालच्याला संध्याकाळची मी सरोदे सरांची वेळ घेतली। रविवार होता, त्यांचा सुट्टीचे दिवस होता तरीसुद्धा ते बिचारे लगेच आले। आम्ही 2-3 तास तिच्याबरोबर सगळा घटनाक्रम माहिती करून घेतला। आम्ही दोघंच बसलो होतो, ती मुलगी होती आणि तिचा एक मित्र होता। आम्ही चौघं बसून ते सगळ्या गोष्टी, सॉरी तिची आई पण होती, या सगळ्या गोष्टी आम्ही समोरासमोर या सगळ्या गोष्टी ऐकल्या। आणि त्याच्यानंतर काल संध्याकाळचं माझं तुम्ही स्टेटस बघा, परवा दिवशी जो मी 4 काचा फोडल्या त्याच्यावरती आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री स्टेटमेंट पण आले की आधी शहानिशा करा मग फोडा। शहानिशा मी जागेवरती होतो ना, मी परिस्थिती पाहिली होती ना, शहानिशा केल्याशिवाय माझं मी अशा पद्धतीने रिॲक्ट झालतो का? या पुणे शहरामध्ये ज्यावेळेस मी कोरोना काळामध्ये एका अधिकाऱ्याची ॲम्बेसेडर फोडली होती त्यावेळेससुद्धा मी शहानिशा केली होती। वसंत मोरे आजपर्यंत पुण्याच्या राजकारणात कधी आताताईपणाने, कधी उत्साहाने कधीच वावरला नाही। घटनेचं गांभीर्य बघतो मग रिॲक्ट होतो आणि तिथं मी रिॲक्ट झालो होतो। परंतु मी काल परत सांगितलं की त्या पोरीच्या डोळ्यातले मी अश्रू बघितलेत, ढासा रडताना त्या पोरीला मी पाहिलेली आहे, म्हणून मी काल बोललो 4 नाही 400 काचा फोडायची वेळ आली ना तरी मी फोडत। तर काल तुम्ही ज्यावेळेस भेटले त्यावेळेस काय नेमकी तिची मानसिकता होती? कारण की जे काही घडतंय ते तिलाच आरोपी केलं जातं। 100% तिची मानसिकता अतिशय विचित्र आहे सध्या। मी तर उलट आज तुमचं खरं तर सर्व प्रसार माध्यमांचं मनापासून आभार मानल, कारण काल मी तिला भेटलो, आजसुद्धा सकाळी 9 वाजल्यापासून मी तिच्यासोबत आहे। तर कालची तिची मानसिकता आणि आजची तिची, कारण ती सुशिक्षित तरुणी आहे, ती कुठली अनपढ गावार नाही आहे का किंवा ती कुठली खेड्यातली नाही आहे। बरं तिचं घर खेड्यात असेल परंतु ती हुशार मुलगी आहे, त्यामुळे तिने लगेचच ते सगळ्या गोष्टी सोशलवरती पाहती आहे। त्यामुळे तिला कालच्याला त्या 7,500चा त्याच्या बायकोचा या सगळ्या स्टेटमेंटचा तर त्रास होता। तिला मी काल सांगितलं, अगं बाळा तू बंद कर हे सगळं बघणं, नको बघू, तुझ्या मानसिकतेचा विचार कर। आज आम्ही तिला सायक्रेटिस्टकडे पण नेली आहे। आज आम्ही तिच्या डोक्यावरती काय त्याचा आघात काय झाला आहे का काय त्या सगळ्या तपासणीसुद्धा आम्ही करतो आहे। म्हणजे एकाच बाजून नाही, तिथं तर उभा राहिलो, इथं पण उभा राहिलो, मी माझ्या पक्षाचे नेते
खासदार आदरणीय संजय राऊत साहेब यांच्यासोबत काल बोललो आणि राऊत साहेबांनी मला कालच आदेश दिला आता ह्याच्यात निर्णय घेसपर्यंत मागं राहू नको, म्हणून मी कालपासून याच्यामध्ये आहे. खरं तर अशी घटना घडल्यानंतर समाज माध्यम असतील किंवा लोकांनी संवेदनशीलपणे वागणं गरजेचं असतं. पण इथं कुठंतरी काही लोकांकडून घाई होताना दिसते, स्टेटमेंट येतात, तिनं प्रतिकार का केला आणि आता तीच भाषा त्याचे घरचे बोलत आहेत. म्हणून तर मी म्हटलो ना की राज्याचे गृहमंत्र्यांसारखा एवढ्या जबाबदार पदावरचा व्यक्ती जर असं म्हणत असेल की तिने आरडाओरडा केला नाही, प्रतिकार झाला नाही, अरे म्हणजे काय ते काय पिक्चरचं शूटिंग चालू होतं का? तिने आरडाओरडा करायला पाहिजे होता, तिने प्रतिकार करायला पाहिजे. आता पोलिसांनी काय स्टेटमेंट केलं आहे, शिवशाहीच्या गाडीमध्ये आतमध्ये जाऊन आरडाओरडा केला तरी बाहेर काही कळत नाही आहे. तुम्ही हे दोष शोधा तुमचे. त्या पोरीच्या समोर ज्या टायमाला तिचा संघ तो आत्मप्रसंग चालू होता ना, कलकत्त्याचा सगळा सीन तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला होता. कारण कलकत्त्यामध्ये सुद्धा ज्या तरुणीवरती बलात्कार झाला होता तो बसमध्येच झाला होता. तो संपूर्ण प्रकार तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला होता. तिची बारकी बहीण, तिचा बारका भाऊ, तिची आई, हे सगळं तिचं कुटुंब तिच्या डोळ्यासमोर उभं राहिलं होतं. म्हणजे अशा वेळेस तुम्ही अपेक्षा काय करता तिने आरडाओरडा काय केला नाही? अरे तो तिला मारू शकत होता, मग काय तुम्ही मेणबत्ती घेऊन आला असता का? तुम्ही मेणबत्ती घेऊन फिरणार होता का लावायला दर नेहमीप्रमाणे? मग प्रत्येक वेळेस बलात्कार झाल्यानंतरनं त्या मुलीची हत्याच झाली पाहिजे का? मग तुम्ही जागे होणार का? मग तुम्ही तिच्या बाबतीत सहानुभूती व्यक्त करणार का? या कुठल्या गोष्टी आहेत ना, या चुकीच्या आहेत. त्यामुळे समाज माध्यमांवरती कुणी रिॲक्ट होत असताना जपून रिॲक्ट व्हावं, की याच्यामध्ये वकिलांसारख्या जबाबदार व्यक्तीने जर बाहेर येऊन त्यांनी 7,500 दिले आणि संमतीने विषय झाला, तू काय बघायला होता का बाबा? एक धक्कादायक माहिती अशी येतात त्यामध्ये, तसं आर्ग्युमेंटच झालं नव्हतं कोर्टात, जे वकिलांनी बाहेर येऊन अशा पद्धतीने सांगितलं. हे मला पण आत्ता कळालं आहे. मग म्हणून आम्ही मग असे आमचे सरोदे साहेब बोलले की त्यांच्यावरती बार काउन्सिलने कारवाई केली पाहिजे. म्हणजे हा एक प्रकारे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे ना. कोर्टामध्ये जर काय गोष्टी झाल्या ना, तुम्ही प्रसिद्धी करता, बाहेर येऊन बोलता कसं काय? मग अशा लोकांची सनद रद्द झाली पाहिजे, अशा लोकांवरती कारवाई झाली पाहिजे. की जर कोर्टासमोर ही सगळी हिअरिंग चालू असताना जर या गोष्टी झाल्याच नाही, मग तू बाहेरून माध्यमांशी कसं बोलला? चुकीचं बोलला. मग जर अशा प्रकारे एखाद्या आया बहिणीच्या बाबतीमध्ये वाईट प्रसंग घडला आहे, ती काय मर्डर नाही झालेली, त्या पुरीवरती बलात्कार झाला आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही बाहेर येऊन सांगता तिने 7.5 घेतले आणि संमतीने झाला. अरे तो सराईत गुन्हेगार याकडं त्याचं वकीलपत्र घ्यायला नव्हतं पाहिजे. तुम्ही त्याला वकीलपत्र घ्यायला नव्हतं, लाथा घालायला पाहिजे होतं त्याला, हरामखोराला. तो सांगतो 7,500 दिले. मी आदल्या दिवशी कालच्याला माझं स्टेटमेंट आहे, या हरामखोराकडे जर 7,500 असते ना, हा त्या टॉयलेटपाशी कशाला झोपला असता? 4 दिवस टॉयलेटपाशी झोपत होता आणि त्याचा भाऊ तिथून अजून सपाटणे करतो, सांगतो की माझा भाऊ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. अरे तुझे शेतात ढेकळं येतले का? आणि तू सांगतो का 7,500 रुपये घेतले आणि कृषी उत्पन्न बाजार समितीत आला होता? एवढं चुकीचं स्टेटमेंट. बायको कशी बोलती त्याची बायको? म्हणजे हे जे काही बाहेर स्टेटमेंट केलं जातं त्याचा वापर आता कुठंतरी बचावासाठी केला जातो. 100% की त्याच्या बायकोची जी भाषा तुम्ही पाहिली ना, तर गृहमंत्र्यांनी जी भाषा केली ना, त्याच्यावरती जो एवढा गाजारोळ झाला, ती भाषा ती पोरगी ती बाई बोलली आहे की तिने आरडाओरडा का नाही केला आणि तिला स्क्रॅचेस, काय भाषा करतात? स्क्रॅचेस नाही आले तिला कुठं? तू काय बघायला आली का बाई? तिला स्क्रॅचेस आलेत का नाही? तिचे कपडे कसे फाटले नाहीत आणि 2 मिनटात कुठं 2 वेळा होतं का? अरे काय भाषा करता राव? अरे जिच्यावरती प्रसंग घडला आहे, अरे तिथं थोडं विचार करा. रे ती काय रडती आहे बिचारी, निश्वा पोरगी व्हायचं जायचं आहे तिचं अजून, आणि तुम्ही तिच्या बाबतीमध्ये अशा गोष्टी करता. तुमच्या पाठीपोटी आहेत 2 पोरं आहेत बाई तुला, आणि तुझं 2 पोरं, तू अशा नवऱ्याच्या विरोधामध्ये तू स्टेटमेंट द्यायला पाहिजे होतं. याला गोळ्या घाला, ह्याला फाशी द्या, हे तिने बोलायला पाहिजे होतं. मग ते मला न्याय पाहिजे. कसला तुला न्याय पाहिजे? 5-5 गुन्हे करतो तुझा नवरा तिकडं, लोकांचे छेडछाड. आमच्या आया बहिणी काय रस्त्यावर पडल्या. असं घडल्यानंतर कुटुंब तुटून जातं. तुम्ही तिच्या आईला देखील भेटलेलं, काय मानसिकता काय सर? भयानक मानसिकता आहे हो त्यांची, सगळ्या कुटुंबाची. विचित्र मानसिकता आहे त्या पोरीची, तर विचित्र मानसिकता आहे. तिच्यावर तर सगळ्या गोष्टी ह्या झालेल्या आहेत. अत्याचार झाला आहे तिच्यावर. माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा, मी मागाशीवर माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी कालसुद्धा ज्यावेळेस ती पोरगी माझ्यासमोर रडत होती, माझ्या पोटामध्ये असा गोळा आला होता कालच्या, ती रडत असताना. प्रत्यक्षामध्ये त्याला आहे ना, तुम्हाला माणसाचं हृदय लागतो त्या गोष्टी समजायला. तुम्ही जर उगाच सगळ्या गोष्टी अशा ह्याच्या प्रकारे घ्यायला लागला तर काय नाही, तुमचा उपयोग नाही. त्यामुळं मला वाटतं की मी सेन्सिटिव्ह त्या विषयामध्ये प्रचंड आहे. माझ्यासुद्धा पाठीशी एक पोरगी आहे,
तिच्यासारखीच 20-22 वर्षाची पोरगी आहे, तिच्यापेक्षा 2-3 वर्षांनी लहान पोरगी असेल माझी, परंतु मला पण पोरगी आहे. त्यामुळं माझ्या पोरीच्या वेदना काय आहेत त्या मला कळतात. इतरांना कळत असतील नसतील मला माहीत नाही, परंतु जे दुसऱ्याच्या बाबतीत घडलं ते आपल्या बाबतीत घडू शकतं. मग तुम्हाला कळतं की त्याच्यावरती काय प्रसंग आला असं. धन्यवाद. आता तुम्ही जे काय करताय ते एक सोशल मीडियावर कायम बोललं जातं की फक्त सोशल मीडियावर कमेंट केल्या जातात, पोस्ट केलं, पण इथून कुठंतरी एक न्याय मिळताना दिसतोय काय? 100% मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून या पक्षाच्या नेत्यांनी मला आदेश दिलेला आहे आणि जोपर्यंत हिला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी तिच्या पाठीशी उभा राहणार. तर हे होते वसंत मोरे, ज्यांच्याशी त्या स्वारगेटच्या पीडितेने संपर्क साधला आणि तिची आपबीती सर्व सांगितलेले. त्या माध्यमातून एक विषय असा आहे की आपण जे काय झालं आहे नाही झालं याची माहिती घेऊन सोशल मीडियाचं असेल किंवा इतर माध्यम असेल असं रिॲक्ट करायला हवं, जेणेकरून एखाद्या पीडितेलाच आरोपी बनवलं जाणार नाही.